की यू टाईपचा आपल्याला एलईडी लाईट यूज करायचा, ज्याची किंमत या नवी मुंबई महानगरपालिकेने 8,246 लावलेली आहे. आणि जर तुम्ही बघितलं ऑनलाईन जर बघायला गेला, सदरचा जो लॅम्प आहे तो 750-700 रुपयाचा त्या ठिकाणी लावलेला आहे. 8,000चा एक एलईडी लॅम्प आणि साहेब ती फक्त 100-150 रुपयाची एलईडी आहे त्या ठिकाणी. हे काय चाललंय? डीएसआर रेट आहे आणि डीएसआर असो काही असो, पण हे काय चाललंय? काय नवी मुंबई महानगरपालिकेचं काय चाललंय? कोण याला जबाबदार? फ्लड लाईट लावलेला हे हा आमचा पैसा आहे साहेब, हा आमचा पैसा आहे. याच्यासाठी आम्हाला निलंबन पाहिजे. एका भारतामध्ये कुठेही दाखवा, एका एलईडीची किंमत 8,246. यू टाईप एलईडी साहेब, स्ट्रीट लाईट. आता मी गुगलवर दाखवेल, 600 रुपयाच्या वरती ती एकही लाईट नाहीये. सर हे डीएसआर मधले रेट घेतलेले आहे. आपण ठीक आहे ना साहेब, डीएसआरचे जरी असले तरी डीएसआर असले तरी त्याला काहीतरी लिमिट आहे ना साहेब. पैसा कुणाचा आहे? सर डीएसआर मध्ये पैसा कुणाचा आहे साहेब? गाडे साहेब, पैसा आमचा आहे हा. किती फिटिंग आहे ते? बघा ना, 35 फिटिंग 34. आणि एक लज्जास्पद आणि नवले साहेब, एक शरमनाक गोष्ट म्हणजे 3 गुंठे जागा आहे, फक्त 3 गुंठे. त्याच्यामध्ये 35 एलईडी लॅम्प, 35 पोल. अहो, एक तुम्ही हायमास लावला असतं, काम झालं असतं. एक वेडा माणूस तुम्हाला शिकवतोय, एका हायमास मध्ये काम होतंय सगळं. चौतीस 35 पोलची गरज नाही तिथे साहेबांनी सांगितलं, बोलते बोन्स भेटतात खाली, बोन्स. मी स्वतः उकरलं तिथे. जिथे चौतारा नाहीये तिथे पोल आहेत सगळे. आणि एकाही पोलला त्यांनी मॅपिंग केलं नव्हतं अजूनपर्यंत. मॅपिंग काय? मॅपिंग तुम्ही बोलत होते, नाही केलं अजूनपर्यंत, नव्हतं केलं. तुम्ही बोलता ना का, तुम्ही वृत्तपत्रांना हे खोटं सांगितलं. हंड्रेड वॉटच्या लाईट लावल्यात का? फ्लड लाईट आहे ना त्याच्यामध्ये. 100 वॉटच्या आहेत का साहेब? आहेत 100 वॅटचे. हा, मग ती त्याची प्राइस का एवढी आहे? सर हे प्राइस रेट मी ठरवत नाही, डीएसआर मध्ये रेट असतो. डीएसआर असो काय असो, ही माझी सर्वसामान्य म्हणून नागरिक म्हणून माझं क्वेश्चन आहे, हा क्वेरी आहे. मी ऊर्जा मंत्र्यांची अपॉइंटमेंट घेतली याच्यासाठी. ऊर्जा मंत्र्यांनी अपॉइंटमेंट दिली या फ्रॉडसाठी साहेब. मला माझे एव्हिडन्स आहे, माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे, ते सुद्धा मी तुम्हाला हा लाईव्ह झाल्यानंतर दाखवू शकतो. स्वप्नील घोलप हा तुमच्यासाठी नवीन चेहरा असेल. कोणत्याही प्रकारची टक्केवारी नाही घेत मी, कोणत्याही प्रकारचं काही. मला टेंडरही नकोय, टेंडरही मला लागत नाही किंवा मला पुढेही नकोय. मी स्वतःची माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ऑपरेट करतो, सर्वसामान्य नागरिक आहे. पण हे माजी नगरसेवक या ठिकाणी येऊन तुमच्याकडनं फायली साईन करून घेऊन जातात. त्या ठिकाणी रंगनाथ आवटी बरोबर तुमचा ऑफिसर यायची काय गरज आहे? मला उत्तर हवंय. त्यांनी माझ्यावर तिथे येऊन शिवीगाळ आरवटच्या भाषेत विविध प्रकारे माझ्यावर त्यांनी हे केलं, वल्गना केली. काय गरज आहे? आणि तो माणूस त्या ठिकाणी येऊन माझ्यावर दमदाटी करतो. तुमच्या ऑफिसरच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही. सदर ठिकाणचं काम ज्या ठिकाणी चालू होतं त्यांना ती साईड माहिती नाहीये. त्यांनी 1 किलोमीटर गाडी लावली आहे. हो सर, तिथे 2 स्मशानभूमी आहेत. साहेब, सिया आणि सुनी 2 तुमचा जेव्हा फोन केला तेव्हा मला वाटलं की तुम्ही पुढे आहात का. ही वर्क ऑर्डर कसली आहे साहेब? हो, पण मला वाटलं तुम्ही पुढे आहात. गाडी साहेब, ही वर्क ऑर्डर कोणत्या जागेची आहे सांगा. जर मी तुमच्या शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करत असेल तर तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करा. सांगा, मला उत्तर पाहिजेत. विविध प्रश्न आहेत याच याच्यावर, माझ्या वर्क ऑर्डरवर. माहिती घेतो त्याच्यावर काय आहे ते पुटअप करतो. मला जर तुमची यामध्ये निष्क्रियता असेल तर तुम्ही स्वतःहून राजीनामा द्यावा, नाहीतर मी निलंबनासाठी मी आंदोलन करतोय आझाद मैदानावर, नाहीतर मंत्रालयात जाऊन मी तिथे आंदोलन करतोय. पाणी करतो हे माझ्या. मग तुम्ही कंप्लेशन, माझ्या- तुम्ही पेमेंट रिलीज करताना 2 मिनिटं थांबा. हे माझ्या अखत्यारीत झालेलं नाहीये. इथं कार्यकारी अभियंता आणि हे सगळे आहेत. त्या कामाची पाहणी करतो आणि अहवाल देतो. पेमेंट कधी रिलीज झालं साहेबाचं? पेमेंट कधी रिलीज झालं? कधी झालं? पेमेंट आपलं 1 मिनिट.
सर कामामध्ये जर दर्जा नसेल तर ते पेमेंट पण तेवढं रिलीज करून फायदा काय? आणि जर समजा कामाचं कम्प्लिशन झालेलं बिल वगैरे जर निघतंय तर मग शासकीय अधिकाऱ्यांनी जाऊन त्याची पाहणी केली पाहिजे. सर्व तीन एक 2025 झालं पाहिजे ना सर. 3/1/2025 पेमेंट झालेलं आहे. कोणाच्या अप्रुव्हल नाही झालं? सर्वांच्याच अप्रुव्हल झालं. कोणाच्या पण मी तेच विचारतो, तुमच्या तोंडून तर ऐकू दे मला. कोण हो, जेई असो, डीई असो, एक्झिक्युटिव्ह असो, कॅफो असो, सर्वांच्या हु वॉज एक्झिक्युटिव्ह? संजीव पाटील. हा, आणि तुम्ही होते ना साहेब तिथे कुठलं? डी नाही,